मित्रांनो, नाशिक कुंभमेळ्याच्या नावावर तब्बल 3 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आणि यामध्ये राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या एका लांबच्या नातेवाईकाला जामनेरमधून अटक करण्यात आली आहे. नेमकं काय घडलं? संशयित आरोपींनी आगामी कुंभमेळ्यात 591 कोटी रुपयांचे हाऊसकीपिंग आणि अन्न पुरवठ्याचे कंत्राट मिळाल्याचे खोटे आदेश, वर्क ऑर्डर तयार केले. यासाठी चक्क शासनाची राजमुद्रा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बनावट डिजिटल स्वाक्षरी वापरण्यात आली. या बनावट कागदपत्रांच्या जोरावर कंत्राटदारांकडून तब्बल 3,45,00,000 रुपये उकळण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नाशिक पोलिसांनी जामनेरमध्ये छापे टाकून तनय महाजन आणि नरेंद्र महाजन यांना अटक केली आहे. गिरीश महाजन काय म्हणाले? मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलंय की आरोपी हा त्यांचा दूरचा नातलग असला तरी त्याच्याशी त्यांचा कोणताही संबंध नाही. तो पूर्णपणे वाया गेलेला मुलगा असून पोलिसांनी त्याच्यावर कडक कारवाई करावी. अशाच